Welcome to Mahali's Academy. Thermal Engineering. Unit 1. First Law of Thermodynamics. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत थर्मल इंजिनिअरिंग. थर्मल इंजिनिअरिंग मध्ये लास्ट लेक्चरला आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहिला होता. आपण लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स पाहत आहोत, है की नाही. युनिट नंबर 1 आहे हे थर्मोडायनामिक्स. यामध्ये लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स चालू होतं. आज आपण पाहणार आहोत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. थर्मोडायनामिकचा फर्स्ट लॉ काय आहे हे आपल्याला आज पाहायचंय. The law states that first law of thermodynamics काय सांगतो बरं? When a system undergoes a thermodynamic cycle, then the net heat supplied to the system from the surrounding of an isolated system is equal to the net work done by the system on the surrounding. याचं मिनिंग काय होतं मुलांनो, की ज्यावेळी इथं सिस्टीमचं मिनिंग तुम्हाला थर्मोडायनामिक सिस्टीम घ्यायचंय. तुम्हाला तर माहिती आहे की थर्मोडायनामिक सिस्टीमच्या आजूबाजूला एक इमॅजिनरी किंवा रिअलिटी म्हणजे प्रॅक्टिकली एक लाईन असते, त्याला आपण बाउंड्री म्हणतो. बाउंड्रीच्या आजूबाजूला असतो सराउंडिंग. मग ज्यावेळी एखाद्या थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये थर्मोडायनामिक सायकल ऑकर होते, म्हणजे घडते. जेव्हा एखाद्या थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये थर्मोडायनामिक सायकल होते, म्हणजे थोडक्यात हीट ट्रान्सफर होते, तेव्हा ती झालेली जी हीट ट्रान्सफर आहे आयदर फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम और सिस्टीम टू सराउंडिंग, याच्यामध्ये जी हीट ट्रान्सफर होते ती इक्वल आहे नेट वर्क डन बाय द सिस्टीम. ती त्या थर्मोडायनामिक सिस्टीमच्या नेट वर्क डन बरोबर इक्वल असते. थोडक्यात काय की फर्स्ट लॉ तुम्हाला हे सांगतो, द टोटल हीट ट्रान्सफर इज इक्वल टू द नेट वर्क डन. थोडक्यात थर्मोडायनामिक सिस्टीम मधून जेव्हा हीट रिमूव्ह होते किंवा थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये जेव्हा हीट ऍड होते त्यालाच म्हणतात वर्क डन. थोडक्यात हीटचं झालेलं ट्रान्सफर यालाच म्हणतात वर्क डन. अँड दिस इज आवर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचा पहिला लॉ हे सांगतो की थर्मोडायनामिक सायकल म्हणजेच कुठल्याही सिस्टीम मध्ये ही हीट एक जेव्हा ऍड होते किंवा हीट जेव्हा रिमूव्ह होते तेव्हा ती हीट ट्रान्सफर इक्वल असते नेट वर्क डनला. त्या थर्मोडायनामिक सिस्टीमचं नेट वर्क डन म्हणजे काय, तर त्यामध्ये ट्रान्सफर झालेली हीट, म्हणजे जेवढी हीट एक तर सप्लाय होईल किंवा हीट रिमूव्ह होईल, मग हीट ऍड होणे किंवा रिमूव्ह होणे यालाच म्हणतात नेट वर्क डन. म्हणजे थोडक्यात फर्स्ट लॉने आपल्याला काय शिकवलं, असं शिकवलं की नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू द नेट वर्क डन. जर थर्मोडायनामिकच्या क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर वर्क डन म्हणजे काय असं नाहीये की एखादी बॉडी तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करायची, फोर्स लावायचा नाही. यामध्ये काय करायचे, तुम्हाला फक्त जी थर्मोडायनामिक सिस्टीम आहे तिच्यामध्ये झालेलं हीट ट्रान्सफर तुम्हाला मेजर करायचे. एकदा हीट ट्रान्सफर लक्षात आलं का झालेलं टोटल हीट ट्रान्सफर हे टोटल वर्क डन असतं फॉर दॅट थर्मोडायनामिक सिस्टीम. ओके, मग याचं जर मॅथमॅटिकली सांगायचं झालं देन द थर्मोडायनामिक सिस्टीम, आता क्यू म्हणजे काय असतो, क्यू म्हणजे असतो हीट. डी क्यू का लिहिलं, बिकॉज मी इथं सांगितलं हीट ट्रान्सफर म्हणजे इथं हीट चेंज झाली, टेम्परेचर चेंज झालं. मग हीट ट्रान्सफर सांगायची होती मला, म्हणजे हीट इथे चेंज होते हे सांगण्याकरता इथं डी क्यू लिहिलं. डी क्यू म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ क्यू, म्हणजे चेंज इन हीट किंवा चेंज इन हीट ट्रान्सफर. हे जे काही हीट आहे चेंज इन हीट हे कशाला इक्वल आहे, डीडब्ल्यू म्हणजे चेंज इन वर्क डन. वर्क डन तेव्हाच होतं जेव्हा हीट ट्रान्सफर होते. बरं मी हे सिम्बॉल का दिलं बरं, इंटिग्रेशन करून सर्कल, ते सिम्बॉल सांगतं की कंप्लीट सायकलमध्ये जी टोटल हीट ट्रान्सफर झाली ती त्या सर्वांचे ऍडिशन. म्हणजे बघा एखादा सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्स मध्ये खूप सारे पार्टिकल्स आहेत, खूप सारे मॉलिक्युल्स आहेत. मग प्रत्येक मॉलिक्युलचं किंवा प्रत्येक पार्टिकलची हीट ट्रान्सफर होणार आहे, सराउंडिंग मधून होईल सिस्टीम मध्ये किंवा सिस्टीम मधून होईल सराउंडिंग मध्ये, बरोबर ना. मग ही जी काही टोटल पार्टिकलची हीट ट्रान्सफर आहे, टोटल सगळ्या पार्टिकलची हीट ट्रान्सफर, त्या सगळ्यांचे ऍडिशन हा सिम्बॉल शो करतो.
म्हणून या सिम्बॉलचं मिनिंग झालं टोटल. मग टोटल हीट ट्रान्सफर इज इक्वल टू द टोटल वर्क डन. म्हणजेच नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू द नेट वर्क डन ऑन द सिस्टीम. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचा पहिला लॉ खूप सिंपल आहे आणि ते फक्त एवढंच सांगतात ते की कुठल्याही थर्मोडायनॅमिक सिस्टीम मध्ये जेव्हा थर्मोडायनॅमिक सिस्टीम होते, थर्मोडायनॅमिक सायकल त्या ठिकाणी परफॉर्म होते, जेव्हा थर्मोडायनॅमिक सायकल परफॉर्म होते म्हणजेच त्या ठिकाणी जेव्हा हीट ट्रान्सफर होतं तेव्हा ते नेट हीट ट्रान्सफर हे इक्वल असतं नेट वर्क डन बाय द सिस्टीम. मग त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीम मध्ये झालेलं टोटल वर्क डन हे त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीम मध्ये झालेलं टोटल हीट ट्रान्सफर असतं. ओके. मग आयदर सिस्टीम मध्ये हीट ऍडही होऊ शकते किंवा हीट रिमूव्ह सुद्धा होऊ शकते. मग हीट ऍड होणे किंवा रिमूव्ह होणे यालाच म्हणतात नेट वर्क डन. बरं, पहिला लॉ तर सांगितलं. आता पुढचा जो कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे तो आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता हा लॉ तर आपण 10th ला किंवा 10च्या अगोदर पाहिलेला आहे. द एनर्जी नायदर बी क्रिएटेड, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड थ्रू इट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. लक्षात ठेवा, पूर्ण युनिव्हर्स मध्ये कोणतीच एनर्जी क्रिएट करता येत नाही आणि कोणतीच एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही. कुठलीही एनर्जी आपण तयार करू शकत नाही, कुठलीही एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही. बरोबर की नाही? म्हणजे काय रे, की संपूर्ण युनिव्हर्सची, संपूर्ण विश्वाची जी टोटल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट आहे. एनर्जीला तयारही करता येत नाही आणि एनर्जीचा नाशही होत नाही. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जीला क्रिएट करता येत नाही, डिस्ट्रॉय करता येत नाही. मग एनर्जी कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जी फक्त एका फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये चेंज करता येते. एनर्जी फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज होते, ट्रान्सफर होते. म्हणजे मेकॅनिकल एनर्जी आहे, तिचं ट्रान्सफॉर्मेशन कायनेटिक एनर्जीत होऊ शकतं. कायनेटिक एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन पोटेन्शियल एनर्जी मध्ये होऊ शकतं. म्हणजे एनर्जीचा फक्त फॉर्म बदलतो, एनर्जीचा फॉर्मॅट बदलतो, परंतु एनर्जी तयार होत नाही. कुठली नवीन एनर्जी, न्यू एनर्जी तिथं जनरेट होत नाही किंवा कुठली एनर्जी डिस्ट्रॉय होत. थोडक्यात काय, द एनर्जी ऑफ ऑल युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून सगळ्या विश्वाची टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते. नवीन एनर्जी तयार होत नाही किंवा अगोदर असलेली एनर्जी डिस्ट्रॉय होत. दिस इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगण्याकरता त्यांनी सांगितलं, पहा मॅथमॅटिकल फॉर्म्युला तुम्ही पाहू शकता. डीक्यू म्हणजे हीट ट्रान्सफर मायनस टोटल वर्क डन इज इक्वल टू डेल्टा क्यू. डेल्टा म्हणजे चेंज, मग चेंज इन हीट मायनस चेंज इन वर्क डन. तुम्हाला माहिती आहे चेंज इन हीट ट्रान्सफर होणे म्हणजे वर्क डन होणे. मग हीट ट्रान्सफर आणि वर्क डन जर इक्वल आहे तर आन्सर काय येईल? 0. म्हणजे एनर्जी त्या ठिकाणी फक्त ट्रान्सफॉर्म झाली. ऍक्च्युली सगळ्या विश्वाची एनर्जी कॉन्स्टंट आहे, ती कमी होत नाही जादाही होत नाही. म्हणून डीक्यू मायनस डी डब्ल्यू, डेल्टा क्यू मायनस डी डब्ल्यू म्हणजे डेल्टा ई. म्हणजे जेव्हा एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते, एनर्जी जेव्हा एका फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये ट्रान्सफर होते तेव्हा तिथं हीट ट्रान्सफर होते आणि टोटल हीट ट्रान्सफर म्हणजे टोटल वर्क डन. मग जरी समजा असं झालं की हीट ट्रान्सफर झाली, तर हीट ट्रान्सफर झाली म्हणजे नवीन एनर्जी क्रिएट झाली नाही. हीट ट्रान्सफर झाली म्हणजे अगोदर असलेली एनर्जी डिस्ट्रॉय झाली नाही. मग हीट फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फॉर्म ट्रान्सफर झाली. हीट फक्त एका फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये चेंज झाली. नायदर एनर्जी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. या नियमाने एनर्जी तयार नाही होत, फक्त एनर्जी ट्रान्सफर होते एका फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये. म्हणून डेल्टा क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा ई. यालाच तुम्ही असं देखील लिहू शकता की टोटल हीट ट्रान्सफर इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. कुठल्याही सबस्टन्स मध्ये अगोदर इंटरनल एनर्जी असते, म्हणून चेंज इन इंटरनल एनर्जी. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस डब्ल्यू म्हणजे वर्क डन. मग झालेलं वर्क डन म्हणजे हीट ट्रान्सफर प्लस अगोदर असलेली इंटरनल एनर्जी इज इक्वल टू टोटल हीट. मग कुठल्याही थर्मोडायनॅमिक सिस्टीमची जर टोटल हीट काढायची आहे तर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीम मध्ये अगोदर असलेली इंटरनल एनर्जी प्लस नंतर ट्रान्सफर झालेली हीट, एक त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. ऍडिशन केव्हा होईल? जेव्हा हीट ऍड होईल.
सबट्रॅक्शन केव्हा होईल? जेव्हा हीट रिमूव्ह होईल. मग हीट ऍड झाली तर डेल्टा यू प्लस वर्क डन. एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही. समजा एखादी थर्मोडायनामिक सिस्टीम आहे आणि तिच्यामध्ये अगोदर असलेली इंटरनल एनर्जी समजा 50 जूल आणि त्यामध्ये मी अजून हीट ऍड केली 20 जूल. 20 जूलची हीट जर मी त्याच्यात ऍड केली तर टोटल किती झाली हीट? 70 जूल. म्हणजे हे झालं टोटल हीट ऑफ दॅट थर्मोडायनामिक सिस्टीम. आणि जर मी हीट रिमूव्ह केली असती मग इथं सबट्रॅक्शन झालं असतं. म्हणजे इंटरनल एनर्जी होती 50 जूल आणि 20 जूल हीट मी रिमूव्ह केली. एवढी हीट जर रिमूव्ह केली तर मग इथं सबट्रॅक्शन होईल आणि मग खाली किती राहील? 30 जूल. याचं मिनिंग असं होतं की हीट जर ऍड झाली तर इथं ऍडिशन होईल आणि हीट जर रिमूव्ह झाली तर इथं सबट्रॅक्शन होईल. मग टोटल हीट इज इक्वल टू, म्हणजे टोटल हीट इन द थर्मोडायनामिक सिस्टीम इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस झालेली हीट ट्रान्सफर म्हणजे वर्क डन. ओके, असा होता प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लॉ. आता हा जो फर्स्ट लॉ आहे, हा फर्स्ट लॉ सांगतो की एनर्जी एका फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये जाते. Like, share, and subscribe. Thanks for watching.